नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती आणि जेवढ्या काही TCS, IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्यासाठी महत्त्वाचं असणारं मराठी व्याकरण त्याची सिरीज आजपासून आपण सुरू करत आहोत. त्यातील आपला हा पहिला व्हिडिओ असणार आहे. यामध्ये आपण मराठी भाषा, लिपी आणि व्याकरण या संबंधातील महत्त्वाचे असणारे 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत, हे आपल्याला सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉइन करा. म्हणजे आपल्याला सर्व PDF फ्रीमध्ये उपलब्ध आहेत. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा ठरणारा व्हिडिओ आहे आणि मराठी व्याकरणाची आजपासून आपण सिरीज सुरू केली आहे. यामध्ये टोटल 32 व्हिडिओज असणार आहेत, जे आपल्याला मराठी व्याकरण आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील सुद्धा घेतलेले आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल ना, तर प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देऊ शकता. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय, की खालीलपैकी अशी कोणती भाषा आहे जिची देवनागरी लिपी येत नाही? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3. तर इंग्रजी जी भाषा आहे हिची देवनागरी लिपी येत नाही. यामध्ये संस्कृत, मराठी आणि हिंदी या तीनही भाषांची देवनागरी लिपी आहे. यामध्ये काही इम्पॉर्टन्स आपण पॉईंट सुद्धा घेणार आहोत. म्हणजे स्पष्टीकरणासह आपण प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण पाहणार आहोत. तर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणकोणत्या आहेत? मराठी आहे, संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी, संथाली, सिंधी, बंगाली आणि गुजराती ह्या ज्या भाषा आहेत, तर ह्या देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात. आणि देवनागरी ही जी लिपी आहे, याच लिपीला बाळबोध लिपी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे, समजावून घ्या. आत्तापर्यंत आपल्याला 3 ते 4 वेळा हा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने एक समिती नेमली होती. पण ती समिती जी होती ती कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमली होती, असा आपल्याला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती. आणि ही जी समिती आहे ही 10 जानेवारी 2012 रोजी समिती नेमली होती. कशासाठी नेमली होती? तर मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी. कोणाच्या मार्गदर्शनाखाली किंवा अध्यक्षतेखाली? तर रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आत्तापर्यंत आपल्याला 4 वेळापेक्षा जास्त हा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर आपल्याला परीक्षेमध्ये असे ग्रंथ आणि कोणी लिहिले त्याचे लेखक विचारले जातात. त्यामधीलच हा एक प्रश्न आहे. तर सेतुबंध हा जो आहे हा प्रवरसेन यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. याविषयी अजून पहा, सेतुबंध प्रवरसेन यांनी लिहिला आहे. पंचवार्तिक हा जो आहे हा भीष्माचार्य यांनी लिहिलेला आहे आणि विवेक सिंधू हा मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला महत्त्वाचे 100 ग्रंथ आणि त्याचे लेखक जर पाहायचे असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक मी व्हिडिओ दिलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तो व्हिडिओ पाहून घ्या. त्यामध्ये आपल्याला या प्रश्नाचे उत्तरं मिळून जातील आणि आपल्याला 100 नवीन ग्रंथसुद्धा पाहायला मिळतील. प्रश्न क्रमांक 4 आहे, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोणत्या ठिकाणी आढळला होता? जो व्हिडिओ आहे महत्त्वाचा, यामधील हा जो प्रश्न आहे मराठी व्याकरणाचा. तर मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत ना आजच्या व्हिडिओमधील, तर हे पूर्णपणे मराठी व्याकरणातील सर्वात बेसिक प्रश्न असणार आहेत. आणि हे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत. आपण मुद्दाम हे प्रश्न परीक्षेमध्ये जेवढे विचारले आले होते तेच घेतलेले आहेत. तर मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोणत्या ठिकाणी आढळला? तर तो आढळलेला आहे, राज्य विचारलंय आपल्याला, म्हणजेच कर्नाटक या राज्यामध्ये आढळला. तर यावर थोडंसं बेसिक नॉलेज माहीत असणं गरजेचं आहे. जर आपल्याला कधी-कधी डायरेक्ट ठिकाण विचारलं जातं, तर ठिकाण आहे श्रवणबेळगोळ या ठिकाणचा गोमटेश्वराचा जो पुतळा आहे, तर त्या मूर्तीखाली मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळला होता. आणि तो कधी आढळला? इसवी सन 983 मध्ये आढळला होता पहिला शिलालेख. शिलालेख म्हणजे काय? तर दगडावरती कोरलेलं काम किंवा दगडावर लिहिलेला लेख, त्याला म्हटलं जातं शिलालेख. आणि मराठी भाषेतील सर्वात पहिला शिलालेख हा कोणत्या राज्यामध्ये आढळला? तर तो कर्नाटकमध्ये आढळलेला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 5 आहे, लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले? पहा, लिपीचा ज्यावेळी शोध लावला त्यावेळी शक्य काय झालं? आणि यावरती उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर लेखन जे आहे, लिहिण्याची जी क्रिया आहे लेखन, तर ही आपल्याला शक्य झाला आहे. कशामुळे? तर फक्त लिपीचा शोध लागल्यामुळे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यावरचे इम्पॉर्टंट पॉइंट्स काय काय आहेत? लिपीच्या शोधामुळे लेखन हे शक्य झाले आहे आणि लिहिण्यासाठी लिपी वापरली जाते. लिपी हा जो शब्द आहे तर लिप या शब्दावरून पुढे रूढ झाला आहे आणि आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झालेली आहे असे म्हटले जाते? यावर सुद्धा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला होता. एक वेळा पोलीस भरती, एक वेळा तलाठी भरती आणि एक वेळा वनरक्षक भरतीसाठी. लक्षात ठेवा, मराठी भाषा जी आहे ही कोणत्या भाषांपासून विकसित झालेली आहे? सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. तर मराठी भाषा जी आहे ही संस्कृत आणि प्राकृत या 2 भाषांपासून विकसित झालेली भाषा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. भाषा लक्षात ठेवायचे, मराठी भाषेचा उगम जो आहे तो संस्कृत आणि प्राकृत या भाषांपासून झाला आहे असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 7 आहे, भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? पायऱ्या म्हणजे या ठिकाणी स्टेप्सचा उल्लेख केलेला आहे. लक्षात ठेवा, भाषाविषयक कौशल्य साधारणपणे किती स्टेपमध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर भाषांच्या एकूण भाषाविषयक कौशल्याच्या 5 पायऱ्या आहेत. त्यामध्ये लक्षात ठेवायचे 5 पायऱ्या कोणकोणत्या आहेत? पहिली आहे श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणे. संभाषण. दुसरी आहे भाषण. चौथी आहे वाचन आणि 5वी आहे लेखन. तर ह्या ज्या 5 आहेत ह्या म्हणजे भाषाविषयक कौशल्याच्या पायऱ्या आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? जी मराठी भाषा आहे ती लिहिण्याची जी लिपी आहे ती कोणत्या नावाने ओळखले जाते? यामध्ये आपल्याला 4 लिपींचे नावं दिले आहेत. यामध्ये पहा, वर्णमाला लिपी, दुसरी आहे देवनागरी लिपी, तिसरी आहे बाळबोध लिपी आणि चौथी आहे आदर्श लिपी. तर यापैकी हे जे दिलेले पर्याय आहेत यापैकी योग्य पर्याय कोणता असणार आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक ब. लक्षात ठेवा, फक्त ब आणि क हे ऑप्शन बरोबर असणार आहे. यामध्ये ब म्हणजे काय आहे? तर ब म्हणजे आहे देवनागरी लिपी आणि क म्हणजे काय आहे? तर बाळबोध लिपी. आणि मराठीची जी भाषा आहे तर ही लिहिली जाते देवनागरी लिपीमध्ये आणि देवनागरी या लिपीलाच बाळबोध लिपी म्हणून ओळखतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते? लक्षात ठेवा, ही जी समिती होती अभिजात भाषा समिती, तर ही कोणाच्या अध्यक्षतेखाली सुरू केली होती? तर ही केली होती पहा रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की खालीलपैकी कोण त्या समितीचे सदस्य नव्हते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. कौतिकराव ठाले पाटील जे आहेत हे सदस्यामध्ये येत नव्हते. यामध्ये नागनाथ कोतापल्ले, कल्याण काळे आणि हरी नरके हे जे आहेत ह्या समितीचे ते सदस्य होते. यामध्ये महत्त्वाचे 2-3 पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. या समितीने जवळपास 500 पानांचा अहवाल जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सादर देखील केला होता. यामध्ये कोण कोण सदस्य होते ते पहा. हरी नरके, श्रीकांत बहुलकर, नागनाथ कोतापल्ले, सतीश काळसेकर, मधुकर वकोडे, कल्याण काळे, आनंद उबाळे, परशुराम पाटील आणि मैत्रेय देशपांडे हे जे आहेत हे त्या समितीचे सदस्य होते. पण यामध्ये कौतिकराव ठाले पाटील यांचं कोणत्याही प्रकारचं नाव आलेलं नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शब्दाला डॅश असे म्हटले जाते? मराठी भाषेचं स्पष्टीकरण करणारा जो शब्द आहे सर्वात सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याला म्हटलं जातं व्याकरण. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यामध्ये महत्त्वाचे 2 पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. भाषेची देवाणघेवाण म्हणजे काय असतं? की भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरवण्यात आलेले आहेत आणि अशा नियमांना व्याकरण असं म्हणतात. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते? मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला 80 वेळापेक्षा जास्त सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे.
मराठी भाषेचे शिवाजी आणि मराठी भाषेचे पाणिनी असे दोन प्रश्न वेगवेगळे आहेत आणि दोन्ही प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करू शकतात. तर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर ते ओळखलं जातं विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि यामध्ये अजून दुसरा प्रश्न आहे की मराठी भाषेचे पाणिनी म्हणून जे आहेत ते दादोबा पांडुरंग तडखरकर यांना ओळखलं जातं. त्यांच्याविषयी आपण दुसरा प्रश्न घेणार आहोत. यामधील पॉइंट्स काय आहेत ते लक्षात ठेवा. मराठी भाषेतील अतुलनीय कामगिरीसाठी मराठी भाषेचे शिवाजी असे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हटलं जातं. ऑप्शन 3 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे मराठीतील आद्यग्रंथ खालीलपैकी कोणता आहे? मराठी भाषेतील आद्यग्रंथ यावर सुद्धा आपल्याला जवळपास 12 ते 15 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर लीळाचरित्र हा जो ग्रंथ आहे हा मराठी भाषेतील आद्यग्रंथ म्हणून ओळखला जातो. आणि हा जो लीळाचरित्र ग्रंथ आहे तर हा लिहिलेला आहे कोणी? तर माईनभट यांनी लिहिलेला आहे. याच्यावरती मित्रांनो आपल्याला 3 ते 4 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. लीळाचरित्र ग्रंथ कोणी लिहिला? माईनभटांनी लिहिलेला आहे. यानंतर दुसरा जो ग्रंथ आहे विवेक सिंधू हा जो आहे हा मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. आणि तिसरा जो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी तर हा ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती. तिला डॅश लिपी असं म्हणतात. मित्रांनो प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला खूप वेळा परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. मराठी भाषा जी आहे त्या भाषेला काही दिवस किंवा काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती आणि ही जी पद्धत आहे या पद्धतीला किंवा या भाषेला काय म्हटलं जात होतं त्या लिपीला? तर ती लिपी मोडी लिपी या नावाने ओळखली जात होते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यामध्ये पहा मोडी लिपी काय होतं हे समजावून घ्या. मराठी व देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती आणि त्या पद्धतीलाच मोडी लिपी असं म्हणतात. आणि मोडी लिपी जी आहे त्या मोडी लिपीलाच अजून एक दुसरं नाव आहे तिला धाव लिपी असं म्हणतात. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे मराठी भाषा लेखनासाठी आपण कोणत्या लिपीचा वापर करत असतो? पहा मराठी भाषा लेखन करण्यासाठी वापरण्यात येणारी लिपी कोणती आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर जी देवनागरी लिपी आहे तर ही मराठी भाषा लिहिण्याची एक पद्धत आहे किंवा मराठी भाषा लेखनासाठी वापरण्यात येणारी जी लिपी आहे ती आहे देवनागरी लिपी. आणि मराठी लक्षात ठेवा यामध्ये काही पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. मराठी ही आपली भाषा आहे पण आपण जी लिपी वापरतो तिचं नाव देवनागरी लिपी आहे आणि देवनागरी या लिपीला अजून एक नाव आहे ते आहे बाळबोध लिपी. मराठी बरोबरच संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी, संथाली, सिंधी या ज्या भाषा आहेत या सुद्धा देवनागरी लिपीतच लिहिल्या जातात. आपली भाषा कोणती आहे? भाषा आहे मराठी पण लिपी जर विचारलं लक्षात ठेवा लिपी जी आहे लिपी आहे याची देवनागरी. यामध्ये कन्फ्यूज होऊन जायचं नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन म्हणजे काय? विचार व्यक्त करण्यासाठी आपल्या मनात जे आहे ते पुढच्याला सांगण्यासाठी किंवा आपले विचार पुढच्याला सांगण्यासाठी एक मुख्य साधन असतं तिला काय म्हटलं जातं? आणि सर्वात सोपा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर त्याला भाषा असं म्हणतात. भाषेची व्याख्या सरळ सरळ आहे पहा. भाषा म्हणजे काय? तर विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचं जे साधन असतं तिला भाषा म्हणतात. प्रश्न क्रमांक 16 आहे खालीलपैकी कोणाला मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते? पाठीमागच्या प्रश्नामध्ये आपण मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विचारलं होतं. या ठिकाणी मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखलं जातं? मित्रांनो हा प्रश्न सुद्धा आपल्याला जवळपास 8 ते 10 वेळा विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे मराठी भाषा गौरव दिवस कधी साजरा केला जातो? दिनविशेष वरचा महत्वाचा प्रश्न आहे पण हा जो दिनविशेष आहे हा मराठी व्याकरणाशी संबंधित आहे. मराठी भाषा गौरव दिन जो आहे तो कधी साजरा केला जातो? आणि हा साजरा करतात ऑप्शन क्रमांक 3. तर 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन जो आहे तो साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे स खांडेकर यांना 1974 साली त्यांच्या कोणत्या ग्रंथासाठी मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला होता? प्रश्न खूप महत्वाचा आहे. यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात.
ते लक्षात ठेवायचं आहे. तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर ययाती या ग्रंथासाठी 1974 साली वि. स. खांडेकर यांना मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. तर या ठिकाणी प्रश्न कसे कसे विचारले जातात, की वि. स. खांडेकर यांना कोणत्या ग्रंथासाठी किंवा कोणत्या साहित्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. तर तो ग्रंथ आहे पहा ययाती या ग्रंथासाठी. दुसरा प्रश्न विचारला जातो, की तो कोणत्या वर्षी त्यांना देण्यात आला. तर तो देण्यात आला होता 1974 या वर्षी. आणि या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे साहित्य आणि त्यांचे लेखक सुद्धा पाहणार आहोत. तर यामध्ये पहा ययाती साहित्य आहे. याचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. यानंतरचा दुसरा ग्रंथ आहे विशाखा. तर याचे लेखक कोण आहेत? वि. वा. शिरवाडकर, ज्यांना विष्णू वामन शिरवाडकर म्हणतात. अष्टदर्शने कोणाचं आहे? तर अष्टदर्शने आहे गोविंद विनायक करंदीकर यांचं. आणि हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ हे जे आहे तर हे भालचंद्र नेमाडे यांचं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. खालीलपैकी कोणाला कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जात आहे? लक्षात ठेवा, कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचं आहे? आणि यापूर्वी आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामध्ये 30 साहित्यिक आपण घेतलेले आहेत आणि ते पूर्ण साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर कुसुमाग्रज हे जे नाव आहे हे वि. वा. शिरवाडकर यांना म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यामध्ये काही साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं सुद्धा आपण घेतलेले आहेत. सर्वात पहिल्या क्रमांकावरती आहे तर राम गणेश गडकरी. यांचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज. प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव आहे केशवकुमार. काशीनाथ हरी मोडक यांचं टोपण नाव आहे माधवानुज. आणि विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, नायिका भेद हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? आपल्याला यामध्ये 4 असे प्रश्न घेतलेले आहेत, की त्यामध्ये ग्रंथ आणि त्याचे लेखक विचारलेले आहेत. त्यामधीलच हा एक ग्रंथ आहे पहा, नायिका भेद हा ग्रंथ कोणाचा आहे? तर हा नायिका भेद असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला ग्रंथ आहे नायिका भेद. या प्रश्नामध्ये अजून आपण महत्त्वाचे ग्रंथ व त्याचे लेखक देखील घेतलेले आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांनी लक्षात ठेवा बुधभूषण, नखशिखा आणि नायिकाभेद हे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यातील जो बुधभूषण आहे त्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न 4-5 वेळा विचारण्यात आलेले आहेत. दुसरे आहेत पहा, संत नामदेव यांनी अभंगगाथा लिहिलेल्या आहेत. संत तुकडोजी महाराज आहेत त्यांनी ग्रामगीता व अनुभव सागर हे ग्रंथ लिहिलेले आहेत. चौथ्या क्रमांकावर आहेत संत रामदास, तर यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1, नायिकाभेद हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे. मराठी या भाषेला कधी अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे? जर आपण गेल्या 2 वर्षापूर्वीचे जर काही प्रश्न उत्तर पाहिले किंवा मराठीचे व्याकरणाचे प्रश्न पाहिले, तर त्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नव्हता. पण 2024 मध्ये मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि तो दिवस आहे 3 ऑक्टोबर 2024. या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. यावरचे महत्त्वाचे पॉइंट्स थोडेसे समजावून घ्या. तर मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा म्हणजेच त्याला काय क्लासिकल लँग्वेजचा दर्जा देण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. मराठीसोबतच पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या 4 भाषांनाही याच दिवशी अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार हिंदी व इंग्रजी या केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या भाषा आहेत? यावर सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं आहे. मराठी व्याकरण असताना सुद्धा आपण यामधील कलमावरती सुद्धा काम केलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कलम 343 हे आपलं बरोबर उत्तर होणार आहे. कारण भारतीय राज्यघटनेनुसार केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या भाषांचा उल्लेख जो आहे तो कलम 343 मध्ये करण्यात आलेला आहे. राजभाषा अधिनियम जो 1963 आहे, तर या कायद्याद्वारे 1965 नंतरही हिंदीसोबत इंग्रजी भाषेचा वापर हा केंद्र सरकारच्या कामकाजासाठी सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या भाषांचा मुख्य आधार कलम जे आहे ते आहे 343. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मराठी राजभाषा दिवस कधी साजरा केला जातो? परत एक वेळा आपण दिनविशेष वरचा प्रश्न घेतलेला आहे आणि मित्रांनो, आपल्याला जर पूर्ण दिनविशेष पाहायचे असतील तर त्याच्या देखील लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. मराठी राजभाषा दिवस हा कधी साजरा केला जातो?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. तर 1 मे हा जो दिवस आहे, हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यावर काही इम्पोर्टन्स असणारे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. तर 1 मे हा जो दिवस आहे, हा मराठी राजभाषा दिन, त्यालाच आपण महाराष्ट्र दिन म्हणतो. महाराष्ट्र दिन कधी पासून सुरू करण्यात आला? 1 मे 1960 पासून, ज्यावेळी महाराष्ट्राची स्थापना झाली, त्या दिवसापासून महाराष्ट्र दिन आपण साजरा करू लागलो. 21 फेब्रुवारी या वाक्यामध्ये दिलेला आहे पहा, 21 फेब्रुवारी. तर हा जागतिक मातृभाषा दिवस आहे. 27 फेब्रुवारी जो आहे, हा मराठी भाषा गौरव दिवस आहे. त्याला जागतिक मराठी भाषा दिन देखील म्हटलं जातं. आणि 1 मे हा जो दिवस आहे, हा अधिकृतपणे मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. याचं मुख्य कारण काय आहे? तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी भाषेला किंवा या राजभाषेचा ऑफिशियल लँग्वेज म्हणून दर्जा मिळाला. याचं महत्त्व का आहे? तर राज्याच्या कामकाजामध्ये मराठीचा वापर वाढवण्यासाठी आणि भाषेचा सन्मान करण्यासाठी 1997 पासून हा दिवस अधिकृतपणे महाराष्ट्रामध्ये साजरा करण्याचा निर्णय जो आहे, तो सरकारने घेतला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, गीता रामायण हे साहित्य खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? पहा, गीता रामायण हे साहित्य जे आहे, हे कोणाचं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. तर ग. दी. माडगुळकर. म्हणजेच कोण? तर गजानन दिगंबर माडगुळकर यांचं पूर्ण नाव आहे, लक्षात ठेवा. त्यांना शॉर्टकटमध्ये गदिमा असं म्हटलं जातं. तर गीता रामायण हे त्यांचं साहित्य आहे. यामध्ये साहित्य आणि त्यांची लेखक कोण कोण आहेत पहा. लोकमान्य टिळकांचं काय आहे? गीता रहस्य आहे. गदिमा म्हणजेच काय? तर गजानन दिगंबर माडगुळकर यांचं गीता रामायण आहे. संत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता आहे आणि आचार्य विनोबा भावे यांची गीताई आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, कोसबाडच्या टेकडीवरून ही आत्मकथा खालीलपैकी कोणाची आहे? हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला पोलीस भरतीमध्ये 8 वेळापेक्षा जास्त वेळा विचारण्यात आलेला आहे. तर कोसबाडच्या टेकडीवरून ही जी आत्मकथा आहे, तर ही अनुताई वाघ यांची आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. याच्यावरती काही इम्पॉर्टंट असणारे पॉइंट्स आहेत ते लिहा. प्रसिद्ध आत्मकथा आपण घेतलेल्या आहेत. यामध्ये किशोर शांताबाई काळे यांची आत्मकथा आहे कोल्हाट्याचं पोर. तर अनुताई वाघ यांची कोसबाडच्या टेकडीवरून, बाबूराव पेंढारकर यांचं चित्र आणि चरित्र हे आत्मकथा आहे आणि संत बहिणाबाई यांची आत्ममनी वेदना किंवा बहिणाबाई गाथा हे जे आहे त्यांचं आत्मकथा आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न जे आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि हे प्रश्न पूर्णपणे आपण मराठी व्याकरणावरती आधारित घेतले होते. व्हिडिओ कसा वाटला हे मला आपण कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी नोकरी. त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याला जाऊन आपण जॉईन करा. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.